नमस्कार, तुम्हा सर्वांना भाद्रपद गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाप्पासाठी तुम्ही नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक बनवले असतीलच आणि बाप्पानेही ते खाल्ले असतील. आमच्याही घरी आज बनवले होते. सो लेट्स हॅव अ कुकिंग सफर विथ मी. उकडीचे मोदक. जसं की तुम्ही बघू शकता, पाण्यामध्ये तूप आणि मीठ टाकून छान उकळ येईपर्यंत गरम केल्यानंतर त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून मिक्स केलं. नंतर तुपामध्ये गूळ ॲड केलं आणि गूळ मेल्ट झाल्यावर खोबरं आणि वेलची पूडही ॲड केली. तांदळाच्या पिठाची पाती केली. तर मी आधी पातीला कळ्या पाडून सारण ॲड केलं, पण काही वेळेला पात्यामध्ये सारण ॲड करून नंतरही कळ्या पाडता येतात. खरं तर मोदकाला मोदकासारखं बनवणं ही एक कलाच आहे. सर्वांनाच ती जमत नाही. पण असो, माझे यावेळेला काही परफेक्ट असे मोदक झालेले नाहीयेत, तरीही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. सजावटीसाठी वरून केसर लावली. तर कसे वाटले माझे मोदक हे नक्की कळवा. चला तर मग. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र.